पर्यावरण संरक्षण हे प्रेरणात्मक कौशल्य. डॉक्टर विजय कोकणे. JSS रायगडच्या माध्यमातून नेरळ कर्जत येथे वृक्षारोपण उपक्रम संपन्न. जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती, माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड व निहारिका फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिनांक 5 जुलै 2024 रोजी नेरळ कर्जत येथे वृक्षारोपण उपक्रम करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून कौशल्य मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण हे प्रेरणात्मक कौशल्य असल्याचे मत त्यांनी मांडले. संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात JSS रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे. सदर वृक्षारोपण उपक्रम व कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, प्रशिक्षक श्री गणेश भोपी, श्री अविनाश डायरे, सौ रंजना भोपी, सौ गणेशश्री भोपी, कर्मचारी श्री हिमांशू भालकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महामुंबईसह मिलिंद खार पाटील, नेरळ कर्जत. आम्हाला कळतं ना, आम्ही राजा तो असतो जो कोणत्याही प्रकारचा भाव, अहंभाव किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा लोकांकडून न ठेवता सातत्याने त्याचं काम करत असतो. आणि जो करतो असतो की काहीतरी वेळे वापरायचं आहे, काहीतरी वेगळं वागणं, मग लोक म्हणतील. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना, जन शिक्षण संस्थान रायगड व निहारिका फाउंडेशन संचलित करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नेरळ कर्जत परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून घेतलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात कार्यशाळा देखील या ठिकाणी संपन्न झाली. सदर कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे पदाधिकारी व करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट निहारिका फाउंडेशनचे प्रतिनिधी, प्रशिक्षक उपस्थित होते. धन्यवाद.